नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या शोध या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं आजपर्यंत राहून गेलं असेल तर प्लीज आत्ता चॅनल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. ऐकूयात ज्योती पुजारी लिखित बागुलबुवा. शांत परिसर, माणसांची गर्दी, वाहनांचे कर्कश आवाज या सगळ्या कोलाहलापासून दूर असलेली ती सुबक घरांची आकर्षक कॉलनी. ठराविक अंतरावर असलेली खेळण्यातल्या घरांसारखी ती ऑफिसर्स आणि इंजिनियर्स लोकांची घरं. त्यानंतर मागच्या बाजूला एकामागे एक फेर धरून शिस्तीत उभ्या असलेल्या त्या 3 इमारती. त्या प्रचंड इमारतीत 3 खोल्यांच्या गाळ्यांचं जाळं नेटकेपणानं विणलेलं. त्या इमारती आणि बंगलेवजा घरांच्या मधल्या पट्ट्यातलं प्रशस्त प्लेग्राऊंड. बंगल्यांच्या समोरच्या मोकळ्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे. परदेशी निर्यात होणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या मजूर, कामगार, ऑफिसर्स, इंजिनियर्ससाठी बांधलेल्या त्या क्वार्टर्स व्यतिरिक्त त्या भागात इतर कुठलीही घरं, दुकानं तिथून 30 किलोमीटरच्या आसपास नाहीत. खास असं की महिन्याची आवश्यक खरेदी असो, धान्य, कपडा, किराणा, हॉटेल, सिनेमा या सगळ्यासाठी 30 किलोमीटर दूर असलेल्या शहराकडे धाव घ्यावी लागते. त्या कॉलनीत राहणाऱ्यांसाठी त्यासाठी दर तासाला कंपनीच्या बसेस गावाकडे आणि गावाकडून कॉलनीकडे येरझारा करत असतात. कुणी आजारी पडलं तर कंपनीचे डॉक्टर मिश्रा आहेतच सेवेला. शिवाय गावात जाणवणाऱ्या सतत वीज, पाणी जाण्याच्या त्रासाचं इथे नाव नाही. कंपनीच्या मालकाची सरकार दरबारी भक्कम वट असल्यानं त्याचा कारखाना, त्याचा कामगार वर्ग सुखानं कालक्रमणा करतायत. कॉलनीतून फुटलेल्या छोट्या वाटा, पायवाटा कॉलनीतल्या मुख्य रस्त्याला येऊन मिळतात. लचकत मुरडत हा काळाभोर डांबरी रस्ता कॉलनीच्या समोरून जाणाऱ्या बॉम्बे आग्रा हायवेच्या गळ्यात पडतो. त्या ठिकाणी कॉलनीचं गेट आहे. तिथे कंपनीनं 24 तासांसाठी वॉचमन ठेवला आहे. हायवेच्या एका बाजूला ती कॉलनी आणि दुसऱ्या भागाला तो अजस्त्र कारखाना आहे. कर्मचाऱ्यांसाठी शहरात फेऱ्या घालणाऱ्या बसेस कॉलनीच्या गेटजवळ जाता येता थांबतात. कॉलनी नव्यानंच बांधलेली म्हणजे गेल्या 5-7 वर्षातली असल्यानं बरेचसे कर्मचारी गावातच घर घेऊन राहणार आहेत. त्यामुळे कॉलनीतल्या बरेचशा क्वार्टर्स रिकाम्याच आहेत. कामगारांसाठी असलेल्या क्वार्टर्स तरी बऱ्यापैकी गजबजलेले आहेत. पण समोरच्या 5-50 बंगल्यांपैकी जेमतेम 10 बंगल्यात लोक राहायला आलेत. परीटघडीचं आयुष्य जगणाऱ्या त्या बंगलेवासियांना दिनदुनियेची खबर नसते, जगाशी देणं घेणं नसतं. त्यांच्या स्वतःच्या गाड्या, क्लब्स, पार्ट्या यात मंडळी गुंग आहेत. कधी समोरासमोर भेट झालीच तर हाय हॅलो पुरते ओठ हलवायचे, औपचारिक हलकंसं स्मित ओठावर आणायचं आणि पुढे सारखायचं. सुमंत औरंगाबादसारखं मध्यवर्ती गजबजलेलं शहर सोडून त्या आडवळणावरच्या गावात आला. तो आधी ज्या कंपनीत ज्युनियर इंजिनियर होता ती कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनीत मर्ज करण्यात आली. कंपनीतला बराचसा स्टाफ एक्सेस म्हणून कमी करण्यात आला. त्यात सुमंत नाडकर्णीची नोकरी गेली. नोकरी जाण्यापूर्वी असंच काहीतरी होणार याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती आणि त्या दृष्टीनं त्याने दुसऱ्या नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्या सुदैवानं त्याला फार दिवस बेकार राहावं लागलं नाही. पहिल्या नोकरीतून मुक्त होता होता दुसरी नोकरी त्याच्या हातात आली आणि औरंगाबादमधलं स्वतःचं घर, आईवडील या सगळ्यांना मागे टाकून सुनंदा आणि 5 वर्षाच्या राहुलसह तो नव्या जागी आला. महिन्याभरापूर्वीच तो आपल्या नव्या नोकरीत सिनियर इंजिनियर म्हणून रुजू झाला. त्या कॉलनीत त्याला कंपनीनं राहायला सुबकसा बंगला दिलाय. 15 दिवसांपूर्वी त्याच्या सामानाचा ट्रक आला. पाठोपाठ राहुलला घेऊन सुनंदा आली. मागे पुढे छानसं अंगण असलेली 4 खोल्यांची ती टुमदार बंगली. कॉलनीतलं शांत वातावरण सुनंदाला आवडलं.
औरंगाबादमध्ये त्यांचं 4 खोल्यांचं स्वतःचं घर असलं तरी घरात तिचे सासू सासरे हे तिघेजण, शिवाय शिक्षणासाठी त्याच्याकडे राहणारा सुमंतचा एक आत्तेभाऊ, एवढी माणसं होती. शिवाय औरंगाबादला पाण्याचा फार त्रास होता. दिवसातून एकदा फक्त अर्धा तास नळाला पाणी यायचं. इथे तशी काळजी नव्हती. सुरुवातीला घर लावण्यात ती रमली, पण छोट्या राहुलला मात्र तिथे अजिबात करमेना. त्याला सारखी आजी आजोबांची आठवण यायची. आई समोर असली तरी त्याला जेवण भरवायला, बोर्नविटा द्यायला, गोष्ट सांगून झोपवायला आजीच हवी असायची. आजोबा रोज संध्याकाळी त्याला घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला न्यायचे. मनू काका गाडीवर चक्कर मारून आणायचा. इथे त्याला आईशिवाय कोणी दिसायचंच नाही. बाबा तर सकाळी एकदा ऑफिसला गेले की रात्री उशिरा परतायचे, त्यावेळी तो झोपून गेलेला असायचा. आजी आजोबांकडे जायचंय म्हणून तो हट्ट करायचा, जोरजोरात रडायचा. इथे आल्यापासनं त्यांनी सतत आजी आजोबांचा ध्यास घेतलेला. जरा काही बिनसलं की आजी ग करत तो कितीतरी वेळ रडत बसायचा. सुनंदानं सुरुवातीला त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तिला वाटलं लहान मुलं आहे, 2-4 दिवस करेल हट्ट, हळूहळू विसर पडेल त्याला सगळ्यांचा, जाईल रमून इथे. लवकरच ती त्याच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करणार होती. एकदा शाळेत जायला लागला की 4 मुलांमध्ये मोकळा होत जाईल. पण 15 दिवस झाले तरी त्याचा हट्टीपणा, उगाचाच हातपाय पसरून रडणं काही कमी होईना. सुनंदानं कितीदा तरी त्याला प्रेमानं जवळ घेऊन समजावलं, सोनूला राजा, अरे आपली आजी तिकडे दूर आहे ना, आपण तिला इथे राहायला बोलवू हां. पण ती लगेच कशी येणार? ती खूप दूर आहे का नाही? यायला तिला वेळ लागणार नाही का? तू शहाणा आहेस ना, शहाणी मुलं असा हट्ट नाही करत. नाही मी नाही शहाणा, मला आजी हवी, आजोबा हवेत, आत्ताच्या आत्ता हवेत, तू नको आहेस, तू छान नाही आहेस. राहुलनं नेहमीसारखा सूर धरला. मी येल्या, तुला आई डोळ्यांसमोर नको, आजी हवी, आबा हवेत, त्यांच्या लाडानं एवढा शेफारलायस तू. तिने त्याच्या पाठीत एक रपाटा मारला आणि ती उठून स्वयंपाकघरात गेली. ओढत नेऊन त्याला नेहमीसारखं बाथरूममध्ये कोंडून ठेवावं अशी तीव्र इच्छा तिला झाली. तसा राहुल शांत होता, खेळकर होता. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये छान रमायचा. घरात एकटा असला तरी त्याचा त्रास नसायचा, तो स्वतःशी खेळत राहायचा. शाळेत जायला लागल्यापासून तर चांगलाच मोकळा झाला होता. त्यामुळे त्याचा फारसा हट्ट, चिडचिड नसायची, पण एखाद्या दिवशी स्वारीचा मूड बिनसायचा. विशेषतः आई त्याला जबरदस्तीनं जेवायला घालायची ना, तेव्हा त्याला फार राग यायचा. आजी कशी चिवकाऊच्या, परीराणीच्या, राक्षसाच्या गोष्टी सांगत त्याला भरवायची. आईला ते अजिबात आवडायचं नाही. आई आजीला रागवायची. चांगला 5 वर्षाचा घोडा झालाय, भरवताय कसलं त्याला? त्याला त्याच्या हाताने जीव द्या, त्याशिवाय त्याला सवय होणार नाही. सुनंदानं कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी राहुल जाम ऐकायचा नाही. रोजचा तमाशा नको म्हणून आजी त्याला प्रेमानं समजावून सांगायच्या. ते शहाणं लेकरू त्यांचं ऐकायचं. कधीकधी मात्र त्याला आजीच्याच हातनं जेवायचं असायचं. मग त्याचा हट्ट, रडणं आणि सुनंदाचं चिडणं सुरू व्हायचं. अति झालं की ती त्याला उचलायची, बाथरूममध्ये नेऊन ठेवायची. बस इथे रडत आता, जोपर्यंत स्वतःच्या हाताने जेवणार नाहीस तोपर्यंत राहा इथे. मोठा बागुलबुवा येईल आणि खाऊन टाकेल तुला. ती त्याला भीती दाखवायची. बागुलबुवा म्हणजे काय हे त्याला माहिती नव्हतं. पण आईने एकदा त्याला फिरायला नेलं असताना एका काळ्या, विद्रूप, भेसूर चेहऱ्याची बाई दाखवून तो पहा बागुलबुवा असं सांगितलं होतं. त्या काळ्या काळ्या मोठे डोळे असलेल्या भेसूर चेहऱ्याच्या बाईकडे बघताना त्यांनी बागुलबुवा या शब्दाचा धसकाच घेतला होता. इकडे येताना त्याच्या आजीने सुनंदाला सांगितलं होतं, हे बघ, राहुलला तिथे रोळेपर्यंत तो रडेल, हट्ट करेल, पण त्याला मायेनं समजाव हो, मारू नकोस ग त्याला. आणि तुझी ती बागुलबुवाची भीती त्याला दाखवू नकोस हं तू. बजावून सांगितलं होतं अगदी. हो म्हणे मायेनं घे समजाव. त्यांना तिथे बसल्या बसल्या सांगायला काय जातं आहे? इथे या कार्ट्यानं जीव खाल्लाय माझा. सारखा आपला आजीच्या नावानं गळे काढत असतो. सुनंदा स्वतःशी पुटपुटली. तसं बघितलं ना तर राहुलसाठी तिला फारशा खस्ता खाव्या लागल्या नाहीत.
2 महिन्यांचा ती त्याला बाळंतपणानंतर माहेरी घेऊन आली. तेव्हापासनं आजीनी त्याचा ताबा घेतला होता. त्याला तेल लावणं, अंघोळ घालणं सगळं त्याच करायच्या. त्याला बरं नसलं की रात्र त्याला मांडीवर घेऊन बसायच्या. डोळ्यातल्या बाहुलीसारखी त्यांनी त्याची जपणूक केली. सुनंदाला तसाही लहान मुलांचा कंटाळाच होता. राहुल जन्मला तेव्हा तिला वाटलं की झालं आता, अंगाईचा जप करण्यात आयुष्याचा हा सोनेरी काळ जाणार. पण तसं काही झालं नाही. त्याचं सगळं सासूबाईच करायच्या. दूध पिण्यापुरता तेवढा तो तिच्याजवळ यायचा. राहुल रडायला लागला की तिच्या कपाळावर आठ्या उभ्या राहायच्या. राहुलपाशी येऊन तिचे विचार थांबले आणि एवढा वेळ राहुलचा अजिबात आवाज आला नाही हे तिच्या लक्षात आलं. काय करतोय काय हा? राहुलला बघायला ती हॉलकडे निघाली. तेवढ्यात गॅसवरच्या दुधाकडे तिचं लक्ष गेलं. सगळं दूध उतू गेलं होतं. काय हा आपला नादिष्टपणा? आता दूध कुठे मिळणार? सकाळी एकदाच दूधवाला येऊन जातो. आज राहुलला, सुमंतला रात्री झोपताना दूध मिळणार नाही. हॉलमध्ये जाता जाता तिच्या मनात आलं. तेवढ्यात बाहेर हॉलमध्ये काहीतरी धाडकन पडल्याचा, काहीतरी काचेची वस्तू खळकन फुटल्याचा आवाज आला. पाठोपाठ राहुलच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. घाईघाईनं ती हॉलमध्ये आली. समोरचं दृश्य पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. राहुल खाली जमिनीवर पडून रडत होता. बाजूलाच तिने हौसेनं घेतलेल्या महागड्या काचेच्या नक्षीदार फुलदाणीचे तुकडे विखुरले होते. सगळीकडे काचा पसरलेल्या होत्या. मेल्या, कुठे गेला होतास रे तडफडायला? एवढ्या सुंदर फुलदाणीचा सत्यानाश केलास? मी खुर्चीवर बसलो होतो. उतरायला गेलो तर टेबलावरच्या फुलदाणीला धक्का लागलं माझ्या हाताला. राहुल रडत रडत सांगायला लागला. फुलदाणीतली मोहक रंगातली प्लॅस्टिकची फुलं बाजूला पडली होती. सुनंदानं स्वयंपाकघरातनं झाडणी आणली. काचा उचलून खोली स्वच्छ झाडून घेतली. आता किती वेळ तसा पडून राहणार आहेस? उठ आता आणि आधी रडणं बंद कर रे. बंद कर म्हणते ना, एकदम घबरा. ती जोरात ओरडली तसं राहुलचं रडणं बंद होण्याऐवजी त्याचा सूर टिपेला पोहोचला. मला रागवली. मी आजीला तुझं नाव सांगणार. तो रडत रडत तिला म्हणाला. तिने पुढे होऊन त्याला उचललं. पोटाशी घेऊन त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. बरं, सांगशील माझं नाव आजीला? मग तर झालं. आजीला नाव सांगणार म्हणे. तुझे हे उपद्व्याप दिसतात का तुझ्या आजीला? सुनंदाला फुलदाणीचा सत्यानाश झाल्याचा राग पुन्हा उफाळून आला. आजी ग, तू नको मला, तू दुष्ट आहेस. तिचा रागाचा सूर कानावर पडला तसा राहुलनं मोठ्यानं गळा काढला. आईपासून सुटण्यासाठी तो धडपडायला लागला. त्याला तिचा खूप राग आला होता. तिला दूर ढकलून त्याला त्याच्या आजीकडे पळून जायचं होतं. त्याने तिला जोरजोरात लाथा बुक्क्या मारायला सुरुवात केली. अरे अरे राहुल, बास झालं म्हटलं. अरे लागतंय मला राहुल. थांब, तू तसा ऐकायचा नाहीस. बाथरूममध्ये बागुलबुवा लपलाय ना, तुला त्यालाच देऊन टाकते. त्याच्या आक्रस्ताळेपणाचा सुनंदाला विलक्षण संताप आला. रागाच्या भरात आपण काय करतोय याचं भान तिला राहिलं नाही. राहुलला फरा ओढत तिने बाथरूममध्ये बंद करून टाकलं. ती हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली. दिवसेंदिवस जास्त आगाऊ व्हायला लागलाय. जरा वेळ बाथरूममध्ये कोंडून ठेवलं की आपोआप येईल वटणीवर. आजीकडे जायचं आहे म्हणे. जसं सोपंच आहे फार. आजी आजोबांनी फार शेफारून ठेवलं याला. माझ्या पुढे फालतू लाड नाही चालायचे. वाटलं लहान आहे, आज ना उद्या सुधरेल, तर कसं? सुमंताला म्हणाव, सांभाळ हे भूत एकदा दिवसभर. सगळ्यांना सांगायला काय जात आहे? हे असलं सतत आक्रस्ताळेपण, हट्टीपण, याला सांभाळणं किती कठीण आहे. सुनंदा स्वतःशीच बडबडत होती. आजवर तिला कधी राहुलला सांभाळण्याचं काम फारसं पडलंच नाही. तिला मुळातच मुलांचे हट्ट, त्यांचं रडणं, रुसणं या सगळ्याची विलक्षण चीड होती. तरी तिने इथे आल्यापासून स्वतःवर बराच संयम ठेवला होता. बंद बाथरूमच्या दाराला पाठ टेकवून राहुल जोरजोरात हुंदके देत उभा होता. त्याला अंधाराची, बागुलबुवाची फार भीती वाटते. कसा असतो हा बागुलबुवा? त्याच्या बालमनात बागुलबुवाबद्दल कुतूहल आहे. पण त्याचबरोबर आपण आईच्या मनाविरुद्ध काही केलं की आईसारखी बागुलबुवाला देऊन टाकेन म्हणते. म्हणजे बागुलबुवा वाईट असणार.
आजी राक्षसाची गोष्ट सांगायची ना, त्या गोष्टीतल्या राक्षसासारखा. पण राक्षस तर माणसांना खाऊन टाकतात म्हणायची आजी. म्हणजे बागुलबुवा मला खाऊन टाकणार? राहुलच्या मेंदूत विचारांची गर्दी होती. बागुलबुवा नावाचा राक्षस आपल्याला खाऊन टाकणार या कल्पनेनं तो थरथर कापायला लागायचा. डोळे विस्फारून त्या धडधडत्या छातीनं अंधाराकडं पाहत राहिला तो. रस्त्यावरचे दिवे आता लागले होते. त्या दिव्यांचा हलकासा किरण बाथरूमच्या खिडकीतनं आत डोकावला. त्या धुसर प्रकाशात त्याला बाथरूमच्या समोरच्या कोपऱ्यात कुणीतरी उभं असलेलं दिसलं. कुणीतरी लाल पातळातली बाई तिथे उभी होती. का रडतोस रे बाळा? ती हलकेच खाली वाकली. राहुलच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा आणत तिने विचारलं. राहुल म्हणाला, मला मला भीती वाटतेय. पण बाथरूममध्ये आपण एकटे नाही असं बघून राहुलला थोडा धीर आला. कशाची भीती वाटतेय तुला? तिने हळुवार आवाजात विचारलं. बागुलबुवाची, तो मला खाऊन टाकेल. राहुल रडत रडत म्हणाला. तू पाहिलायस बागुलबुवा? मी नाही नाही, नको नको. राहुल भीतीनं थरथर कापायला लागला. हा बघ, असा असतो बागुलबुवा. ती मागे सरकली. तिचा चेहरा प्रकाश किरणाकडे वळला. हलके हलके तिचा चेहरा बदलत गेला. चेहऱ्यावरची त्वचा जळून गेलेली, लोंबत असलेली, डोळे खोबणीतून बाहेर आलेले. तो भयानक चेहरा बघून राहुल भीतीनं जोरात किंचाळला. आई, आई ग आई. राहुल प्राण कंठाशी आल्यासारखा ओरडून बेशुद्ध होऊन पडला. झाली एवढी शिक्षा पुरे झाली? काही करता काही झालं तर? सुनंदाला आपण फार दुष्टासारखं वागल्याचा पश्चात्ताप झाला. सुनंदा उठली. तिने हॉलमधला दिवा लावला. बाथरूममधला लाईट लावणार तेवढ्यात राहुलचं जोरात किंचाळणं ऐकलं आणि घाईघाई तिने बाथरूमचं दार उघडलं. समोर राहुल फरशीवर अस्ताव्यस्त पडला होता. खाली वाकून सुनंदानं त्याला छातीशी घट्ट धरलं. राहुलचं शरीर लाकडासारखं कडक झालं होतं. राहुल, 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 अरे डोळे उघड राहुल. राहुल, अरे मी तुझी आई तुझ्याजवळ आहे बाळा. राहुल बाळा, डोळे उघड रे. ती जीवाच्या आकांतानं ओरडली. राहुलची अवस्था बघून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. राहुलला घेऊन ती बेडरूममध्ये आली. त्याला बेडवर व्यवस्थित झोपवून ती धावत स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरातून भांड्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं तरी राहुलने डोळे उघडले नाहीत. पुन्हा धावत जाऊन तिने कांदा फोडून आणला. तो राहुलच्या नाकाशी लावला, पण राहुल शुद्धीवर आला नाही. तिला काय करावं सुचेना. कुणाला मदतीला हाक मारावी? ती धावत पळत बाहेरचं दार उघडून अंगणात आली. समोर शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीचं बांधकाम करणारे मजूर काम संपवून घराकडे परत निघाले होते. सुनंदा फाटक उघडून वाऱ्यासारखी त्यांच्या दिशेनं धावली. मेरा बच्चा, माझा राहुल, त्याला काय झालंय बघा हो, बघा ना बघा. बोलताना तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते. घराकडे निघालेले ते मजूर वेड्यासारखी त्यांच्या दिशेनं धावत येणाऱ्या सुनंदाकडे बघत थबकले. तिचे अस्पष्ट घाबरलेले शब्द त्यांनी ऐकले आणि त्यांच्यापैकी एकाला तिच्या मुलाला काहीतरी झालंय, काहीतरी गंभीर प्रकार घडलाय याची कल्पना आली. 5-6 वर्षांचा गोरापान गुटगुटीत देखणा मुलगा त्या घराच्या अंगणात खेळताना त्या मजुरांनी कितीदा तरी पाहिला होता. नक्कीच त्या बाळालाच काहीतरी झालं असणार. त्या मजुरानं तिच्या घराकडे धाव घेतली. ती त्याच्या मागे धावली. सुनंदा त्याला बेडरूममध्ये राहुल जवळ घेऊन आली. त्यांनी राहुलच्या गालाला हात लावला. त्याचे हातपाय हलवून बघितले. तोपर्यंत इतर मजूर अंगणात जमा झाले होते. इसे किसी डॉक्टर को दिखाना पडेगा, ये होश में नहीं है. एवढं बोलून तो तडक बाहेर आला. त्यानं काही मजुरांना क्वार्टर्समधून कोणाला तरी बोलवून आणा म्हणून सांगितलं. थोड्याच वेळात मागच्या क्वार्टर्समधनं 5-7 बायका पुरुष घाईघाईनं तिच्या घरात शिरले. त्यापैकी काही फॅक्टरीत सुमंतला फोन करायला गेले. एवढं सगळं झालं, पण आजूबाजूच्या बंगल्यांना जाग नव्हती. सुमंत 7 नंबरच्या शॉप फ्लोअरला मशीनवर काम करत होता. मशीनचं पॅनल कंट्रोल उघडून त्यांनी सगळं वायरिंग, स्विचेस एकदा नीट तपासली. पॅनलचं बटण दाबलं. पॅनलवर हिरवा दिवा लुकलुकायला लागला. सुमंत आपल्या कामात मग्न होता. तेवढ्यात त्याचे इंजिनियर बॉस मोहिते साहेब त्याच्याजवळ आले. मिस्टर नाडकर्णी, तुमच्या घरनं फोन आलाय. तुमच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. तुम्हाला ताबडतोब निघायला हवं. डॉक्टर मिश्रांना मी कळवलं आहे. तुम्ही त्यांना घेऊन जा.
कंपनीची जीप न्या, ड्रायव्हरला मी सूचना देतो. सुमंतचा कानावर विश्वास बसेना. राहुलची तब्येत बिघडली. सकाळी तो फॅक्टरीत 7 वाजता निघाला तेव्हा तर राहुल ठीक होता, गाढ झोपला होता. सुमंतनं पॅनलचा दिवा ऑफ केला, कंट्रोल पॅनल बंद केलं आणि तो डॉक्टर मिश्रांना घेऊन निघाला. काय झालं असेल राहुलला? इथे आल्यापासून त्याचं तंत्र बिघडलंय. मला त्याच्याकडे बघायला वेळ नसतो. औरंगाबादला तरी कुठे वेगळी परिस्थिती होती. शिफ्ट, ड्युटी, शरीर थकून मेंदू पिंजून टाकणारी कंपनीतली कामं. पोलादी अजस्त्र मशीनमध्ये शिरून काम करता करता तो स्वतः त्या मशीनचा एक भाग होत चाललेला, एका ठराविक चक्रात गरगर फिरणारा. त्या वेगात त्याच्या डोळ्यांपुढे भोवळे यायला लागले. तरी थांबून चालणार नसल्याची जाणीव मेंदू पोखरून टाकत होती. औरंगाबादला असताना आई, बाबा, त्याचा आत्तेभाऊ मनोहर होते. राहुलचे लाड हट्ट पुरवत होते. तरी त्याला बाबा हवेच असायचे, कधीतरी फिरायला न्यायला, झोपवायला. सुनंदालाही सुमंत अजिबात वेळ देऊ शकत नाही म्हणून सुनंदा कुरकुरायची. पण त्याचाही नाईलाज होता. इथं आल्यापासून राहुलनं आजी आजोबांचा घेतलेला ध्यास, त्याचं रडणं, त्याचं चिडणं, या सगळ्याला वैतागलेली सुनंदा त्याला राहुलच्या तक्रारी सांगताना एकदा आईबाबांना घ्या ना इकडे बोलवून असं कितीदा तरी म्हणाली. पण त्यानं औरंगाबादला एकदा इथे आल्यानंतर आम्ही सुखरूप पोचलो, मजेत होत, एवढं कळवण्यापुरता जो फोन केला त्यानंतर फोन करणं त्याला जमलंच नव्हतं. घरी अजून फोन यायचा आहे. नाही तर सुनंदाला, राहुलला आईबाबांशी फोनवर तरी बोलता आलं असतं. आता मात्र आईबाबांना फोन करून बोलवून घ्यायला हवं. सुमंतच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. एक वळण घेऊन जीप कॉलनीच्या गेटमधनं आत शिरून त्याच्या घरासमोर गर्दी बघितली आणि सुमंतच्या काळजाचा ठोकाच चुकला. डॉक्टरांना घेऊन तो आत शिरला. बघाव आपल्या राहुलला काय झालंय, केव्हाचा असा पडलाय, डोळेसुद्धा उघडत नाहीये. त्याला समोर बघता सुनंदाचा धीर सुटला. डॉक्टरांनी राहुलला नीट तपासलं, इंजेक्शन दिलं. डॉक्टर, काय झालंय राहुलला? सुमंतनं डॉक्टरांना विचारलं. मला वाटतं त्याला कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. मी त्याला इंजेक्शन दिलंय. 15-20 मिनटं वाट बघूया. तोपर्यंत शुद्धीवर आला तर ठीक, नाही तर त्याला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. कसला धक्का बसला असेल त्याला? त्यांनी सुनंदाकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरचे अपराधी भाव बघून तिने त्याला काहीतरी भीती दाखवली असणार, त्याच्या मनात शंकाच आली. 15-20 मिनिटांनी राहुलने हळूहळू डोळे उघडले. थँक गॉड, हा शुद्धीवर आला. डॉक्टरांनी राहुलच्या गालावर हलकेच थोपटलं. कसं वाटतंय बाळ, कुठे दुखतंय का? विचारलं त्यांनी राहुलला. राहुल, सोन्या एकदम काय झालं रे तुला? सुनंदानं त्याला जवळ घेतलं. डॉक्टर मिश्रा जायला निघाले. डॉक्टर, काही औषधं आणायची आहेत? सुमंतनं त्यांच्या मागे जात विचारलं. नाही, गरज नाही. त्याला आता गरम दूध द्या आणि शांत झोपू द्या. फिजिकली तो नॉर्मल आहे. त्याच्या मनावर कसला तरी आघात झाला आहे. हळूहळू तो येईल ताळ्यावर, काळजी करू नका. डॉक्टर मिश्रांना घेऊन कंपनीची जीप परतली. राहुल शुद्धीवर आलेला बघून जमा झालेली मंडळीही पांगली. घरात आता फक्त ते 3 राहिले. दार बंद करून सुमंत राहुलजवळ येऊन बसला. त्याला गरम दूध द्यायला सांगितलंय का डॉक्टरांनी? सुमंतनं सुनंदाला सांगितलं. सुनंदा दूध गरम करायला स्वयंपाकघरात गेली. मगाशी उतू गेलेल्या दुधाचा ओघळ गॅस खालून ओट्यावर वाहत सिंकमध्ये जमा झाला होता. दुधाचं थारोळं. भांड्यात जेमतेम कपभर दूध शिल्लक होतं. सुनंदानं ते गरम केलं. साखर, बोर्नविटा घालून काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतून ती बेडरूममध्ये आली. सुमंत राहुलच्या केसांमधनं बोटं फिरवत त्याच्या उशाशी बसला होता. राहुल, बाळा उठ, थोडं दूध घे, म्हणजे तुला छान वाटेल एकदम. सुनंदानं राहुलला बसतं केलं. राहुलच्या ओठाशी दुधाचा कप लावला. मुकाट्यानं तो दूध प्यायला. राहुल, आता बरं वाटतंय ना रे बाळा तुला? राहुलच्या अंगावरनं हात फिरवत सुनंदानं विचारलं. ती मायेनं राहुलकडे बघत होती. राहुलचे डोळे तिच्यावर खिळलेले होते. तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याचे डोळे निर्विकार होते. कुठलेही भाव त्याच्या डोळ्यांमध्ये नव्हते. राहुल, अरे असं काय बघतोयस? राहुल, राहुल असं काय बघतोयस तिच्याकडे? अरे ती तुझी आई आहे. सुमंतला त्याचं ते एकटक पाहणं विचित्र वाटलं. सुनंदा, अगं याचे डोळे असे का दिसत आहेत?
काय झालं राहुल? अरे मी बाबा आहोत ना तुझ्याजवळ. आता नाही मी कधी तुला बागुलबुवाची भीती दाखवणार हो. मी चुकले रे बाळा, खरंच चुकले. सुनंदानं खाली वाकून त्याच्या गालाची पापी घेतली. म्हणजे सुनंदा, तरी तुला आई इकडे येताना म्हणाली होती, तू विसरलीस वाटतं. नाही हो, विसरले नाही, पण ह्यानी फ्लॉवर पॉट फोडला, सारखं याचं रडणं थांबे ना म्हणून. नाही सुनंदा, तू हे ठीक केलं नाहीस. राहुल दोघांचं बोलणं ऐकत होता. बागुलबुवा या शब्दासरशी त्याची बुबुळं गर्रकन फिरली, पुन्हा निर्विकार झाली. राहुल, अहो अहो याच्या डोळ्यात बघा ना, अजिबात ओळख नाही आहे. कसे दिसतात बघा ना. सुनंदाला रडू आवरेना. सुमंतनं चमकून राहुलकडे बघितलं. लुकलुकणारे, आनंदानं हसणारे, कधी रडणारे राहुलचे डोळे अनोळखी नजरेनं त्या दोघांकडे बघत होते. अज्ञाताच्या पडद्याआड दडलेल्या आभराच्या सावलीत त्याच्या सुरुवातीच्या सगळ्या खुणा पार पुसून टाकल्या होत्या. या घटनेनंतर राहुल नावाचा त्या घरातला चैतन्याचा झरा आटला. राहुल नावाचा चालता बोलता तरी कसं म्हणावं, कारण राहुल बोलणंही विसरला होता. एखाद दुसरा शब्द अडखळत बोलायचा तेवढंच. राहुल नावाचा मेणाचा पुतळा त्या घरात वावरायला लागला. सुमंत सुनंदाच्या सुखी संसारावर अघटिताचं सावटच पसरलं. सुमंतनं आईबाबांना बोलवून घेतलं. राहुलची अवस्था बघून आजी आजोबांच्या डोळ्याचं पाणी खंडेना. राजस गोजरा हसता खेळता त्यांच्या लाडक्या राहुलच्या मेंदूतले एक एक कप्पे बंद व्हायला लागले होते. आधी त्याला बोलता येईनासं झालं. त्याला ती दिसायची कुठेतरी कोपऱ्यात, छताला चिकटून, कधी भिंतीशी उभी. बागुलबुवा होऊन ती त्याला भीती दाखवायची, राहुलच्या डोक्यातली भीती वर काढायची. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायचा आणि राहुल धाडकन खाली कोसळायचा. सुमंतनं त्याला अनेक डॉक्टरांना दाखवलं, नामांकित न्यूरोसर्जन्सचा सल्ला घेतला, पण त्याला नेमकं काय झालंय कुणी सांगू शकलं नाही. सुमंतच्या आईला जेव्हा राहुलला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्यानं असं झाल्याचं कळलं, तेव्हा त्या सुनंदावर भयंकर खवळल्या. राहुलला नक्कीच बाहेर बाधा झाली असणार असं त्यांच्या मनानं घेतलं. त्यांनी मागच्या क्वार्टर्समध्ये जाऊन या बंगल्यात आधी कोण राहत होतं याचा शोध घेतला आणि त्यातून त्यांना जी हकीकत कळाली त्या हकीकतेमुळे त्या मुळापासनं हादरल्या. सामंत नावाचं कुटुंब पूर्वी त्या घरात राहायचं म्हणे. त्यात सामंत, त्यांची बायको, मुलगा आणि सून. अशा त्या कुटुंबातल्या सुनेला सासूनं लग्नाला 5 वर्ष झाली तरी मूल झालं नाही म्हणून खूप छळलं आणि एक दिवस करकरीत तिन्ही सांजेला त्या सुनेनं छळ असह्य होऊन बाथरूममध्ये स्वतःला जाळून घेतलं. कोणी म्हणतात तिला सासूनं जाळलं. जाळताना तिच्या मनात सासूचा, नवऱ्याचा, साऱ्या जगाचा राग, तिटकारा, दुःख धुमसत असणार. त्यातून मरणानंतरही तिची सुटका झाली नाही. ज्या संध्याकाळी सुनंदानं राहुलला बाथरूममध्ये कोंडलं ती सर्वपित्री अमावस्येची तिन्ही सांज होती. कोंडलेल्या भावना उराशी धगधगत असलेल्या तिच्या वाऱ्यात कोवळा राहुल सापडला आणि विजेच्या तारात अडकलेल्या पतंगासारखी त्याच्या मनाची अवस्था झाली. आज राहुल 10 वर्षांचा झालाय. सुमंतनं ते घर सोडून गावात भाड्याचं घर घेतलंय. त्याचे आईबाबा औरंगाबादचं घर विकून त्याच्याजवळ येऊन राहिलेत. जे सांगतील ते उपाय सुरू आहेत. बाबा, वैद्य, हकीम, अंगारे, धुपारे, मांत्रिक, गंडा, तावीज. पण अजूनही राहुलच्या मेंदूची घट्ट बंद झालेली दारं उघडलेली नाहीत. त्याच्या निर्विकार नजरेत ओळखीच्या पाऊलखुणा उमटत नाहीत. सुनंदा स्वतःला त्या क्षणाला दोष देतीये ज्या क्षणाला तिला ती दुर्बुद्धी झाली. बागुलबुवाला भिणारा राहुल पुरता बागुलबुवाच्या हातचं खेळणं झालाय. श्रोते हो, ही होती ज्योती पुजारी यांची पूर्णपणे काल्पनिक असलेली कथा बागुलबुवा. ही काल्पनिक कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा. खरं तर ही एक बोध देणारी कथा म्हणून सुद्धा आपण ऐकली असेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात ही बोधकथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.